बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देश। आणि आता बेटमुगरेकर साहेब जे बोलले, साहेब आपल्याकडे लोकशाही आहे म्हणून देशात लोकशाही, काँग्रेस लोकशाहीला मानतो म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आवाज कधीही दाबण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या मंचावरून होत नाही। आता संसदेमध्ये बोलू देत, आता तुम्ही खासदार साहेबांना विचारा, संसदेमधून निलंबित करण्याचे भारताच्या 76 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये मोदीच्या काळामध्ये जेवढे प्रकरण घडलेली आहेत तेवढी प्रकरणं कधीच घडलेली नाहीत। म्हणून काँग्रेसचा कार्यकर्ता होणं म्हणजे लोकशाहीचं रक्षण करणारा कार्यकर्ता होणं, संविधानाचं रक्षण करणारा कार्यकर्ता होणं आहे, भारताच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणारा कार्यकर्ता होणं। आणि म्हणून दिवस सध्या कठीण आहे, कारण प्रत्येकाचं मूल्यमापन आज पैशाच्या माध्यमातून करण्यात येतं। जनतेला सुद्धा आता ज्या पद्धतीनं आधीच्या कालखंडामध्ये लोकशाहीमध्ये आपली भूमिका बजावणं जमत होतं, तशा पद्धतीनं आज जनतेलाही ते जमत नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून आपण गाव पातळीवरून आलेले नेते आहात, माझी आपल्याला सर्वप्रथम विनंती ही आहे की देशाला आज आर्थिक डबघाईतून असेल, लोकशाही विरोधी व्यवस्थेच्या कचाट्यातून असेल, संविधान विरोधी शक्तीच्या या सगळ्या पाशामधून असेल, बाहेर काढणार कोण असेल तर ती काँग्रेस काढू शकते। हे आपल्याला लोकांच्या मध्ये जाऊन सांगावं लागलं। आज आपल्याकडे देण्यासारखं काही नाही, आपल्याकडे देण्यासाठी घाम आहे आणि जमलं तर सांडवण्यासाठी रक्त आहे। या दोन गोष्टी कार्यकर्त्याकडे आहेत आणि जो आता टिकलाय तो खरोखरच निष्ठेचा कार्यकर्ता आहे। म्हणजे मीर भाई आता बोलताना मी सगळ्यांची भाषणं फार व्यवस्थितपणे ऐकली, शत्रुघ्न दादांचं पण ऐकलं, सगळ्यांचंच ऐकलं। आता सगळ्यांची नावं घेत बसत कारण त्याच्यामध्ये वेळ जाणार आहे आपल्याला। परंतु या ठिकाणी देगलूरमध्ये सच्चा कार्यकर्ता, म्हणजे मी आतापासून म्हणत आहे, या सभागृहामध्ये मी 10व्या 12व्यांदा बोलतो, या देगलूरशी माझं नातं आहे, संबंध आहे। आणि देगलूरच्या गावागावामध्ये मी फिरलो, ज्याच्यासाठी फिरलो आता तो गुलामच होता, त्याच्यामुळे तो मालकासोबत निघून गेला। गुलाम इथं टिकत नाही, इथं मालक गुलाम ही प्रवृत्ती न मानणारे समानतावादी फुले शाहू आंबेडकरवादी माणसंच इथं टिकतात। बाकी हे एरिया गवळ्याचं काम नाही आता काँग्रेसमध्ये राहणं, ही तितकीच खरी गोष्ट आहे। म्हणून खऱ्या अर्थानं दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी लढणारे आपण स्वातंत्र्य सैनिक आहोत, हे पहिल्यांदा आपण लक्ष देण्याची गरज आहे। आणि म्हणून केवळ निवडणुकांच्या मध्ये कुणीतरी जिंकतं कुणीतरी हरतं याच्यावरून आपल्याला राजकारणाची गोळाबेरीज करता येत नसते, हा पहिल्यांदा विचार आपण समजून घेतला पाहिजे। जिंकण्यासाठी आम्ही वाटेल ते करतो हे भाजपनं आणि त्याच्या मित्र पक्षानं दाखवून दिलेलं आहे। मला तुम्ही सांगा, आजपर्यंत आता इथे बुजुर्ग लोक आहेत, आमचे मच्छिंद्र दादा आहेत, हे दादा आहेत, आतापर्यंत मला तुम्ही सांगा, निवडणुकीच्या आधीच 59 नगरसेवक जिंकले, तुम्ही बघितलं की निवडणुका व्हायच्या त्याच्या आधीच रॅपरवार साहेब 59 नगरसेवक जिंकले। कसे जिंकले म्हणजे मी काय अंदाजानं बोलत नाही किंवा बातम्या वाचून किंवा ऐकून बोलणार आहोत। नांदेडमधली घटना, नांदेडमधली आपली काँग्रेसची कार्यकर्ता, ओबीसी कार्यकर्ता ललिता कुंभार, नाव घेऊन सांगतो, त्यांच्या घरी हे अशोकरावाचे सगळे पंटर जाऊन बसले आणि सांगितलं की 50 लाख रुपये तुम्हाला मिळतील। एवढं उघडपणे बोललं होतं, पत्रकार आमचे मित्र आहेत सगळे, व्हायरल करायला सुद्धा हरकत। 50 लाखापासून बोली सुरू झाली 5 कोटीपर्यंत। ललिता कुंभारांचं खरोखरच आपल्याला अभिनंदन करावं लागतं की ती माऊली एक क्षणभर सुद्धा या लोभाला बळी पडली नाही। तिनं
स्वतःचं चारित्र्य तर समृद्ध केलंच, परंतु पार्टीचं चारित्र्य देखील त्या माऊलीनं वाढवलं. अशा कार्यकर्त्यांची आपल्याला गरज आहे. म्हणजे हे जे 59 आले होते ते कसे आले, तर केवळ पैशानं आले. आणि केवळ पैशानंच माणसं मोजली जातात, तोलली जातात. असा एक भयंकर काळ भाजपनं भारताच्या लोकशाहीमध्ये आणलेला आहे. आणि ते आपल्या पुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, ज्याच्याबद्दल आता बेटवगैरेकर साहेब. अशा वेळेला आपण काय करायचं, कारण आता लोड एकच नेता आहे आपल्याकडे, ते म्हणजे आपले खासदार. त्यांचे निधी बंद केलेले आहेत, बाकावर कुणी बसूच नाही. अशा प्रकारची लोकशाही भाजपला, संघ परिवाराला तयार करायची आहे. आणि अशा वेळेला जर आपण कच खाल्ली, कारण पैसा येतो आणि जातो. तुम्ही आपापले आजोबा जे हयात नसतील ते आठवून बघा की वावराला वावर जोडणे, आम्ही पशुपालक आहोत, शेळ्या मेंढ्या वाढवत नेणे, सतत कष्ट करणं, सतत पैशाचा विचार, आपला आर्थिकदृष्ट्या आपण कसे करणार आहोत, खूप त्रास सहन करून, खूप कष्ट घेऊन पैसा कमावला, जमीन कमावली, जाताना ढेकूळ सुद्धा नेला नाही. आणि भारताचा इतिहास फकीरांच्या नावाचा इतिहास आहे. मी नेहमी म्हणत असतो, पैसा येतो आणि जातो. महान बसवांनांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. बसवांनांनी आमच्या कपाळाला इबीत लावलेला आहे. पाटील साहेब, आम्ही लावले इबीत वळले, पण त्याचे अर्थ आम्ही समजून घेतले. त्याचा अर्थच आहे की ते विभूती लावताना, ती राख लावताना तू ही जाणीव ठेव की शेवटी तुझी राख होणार. राजकारण ही फार सुंदर अशी गोष्ट आपण बदलून घेऊ. ती जर वाईट असती, ती जर भ्रष्ट असती, ती जर समाजघातकी व्यवस्था असती, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं नसतं, ते महात्मा गांधींनी केलं नसतं, ते भगतसिंगांनी केलं नसतं, ते अण्णाभाऊ साठेंनी केलं नसतं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते केलं नसतं. त्यांनी हयातीमध्ये 2 पक्ष स्थापन केले आणि रिपब्लिकनचं 3ऱ्या पक्षाचं त्यांनी स्वप्न बघितलं. ही माणसं काय उंचीची माणसं होती. त्याचं कारणच आहे, राजकारण ही सुंदर संकल्पना आहे, ज्याच्यामधून माणसाला सुख मिळतं, ज्याच्यामधून एक चांगली व्यवस्था निर्माण करता येते. याच्यासाठी राजकारण असतं. राजकारण म्हणजे भ्रष्ट उद्योग नाही. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये, त्यातल्या त्यात भाजप सरकारच्या कालखंडामध्ये सगळी भ्रष्ट यंत्रणा, म्हणजे झिरवळसारखा माणूस पलंगावर मी सापडतो आणि टेबला खालून घेता नाही सापडतो. बरोबर आहे. आता ते आदिवासी आहे म्हणून बिचाऱ्याचा बळी दिला. बाकी जे प्रस्थापित हेंडा आहे ते सापडत नाही. परंतु ऑटोवाला 35,000 कोटीचा मालक होतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विषय बोलले पाहिजे, कारण आपल्याकडे दाखविण्यासारखी गरिबी आहे, श्रीमंती नाही. श्रीमंती त्यांच्याकडे. आपल्याला गरिबी दाखवावं लागेल आणि गरीब माणसाला सांगावं लागेल की हा गरीब तुझ्या गरिबी सोबत आहे. श्रीमंत माणूस येऊन तुझी गरिबी दूर करणार नाही. एक गरीबच तुझी गरिबी दूर करू शकतो. एक प्रामाणिक माणूसच तुझी गरिबी दूर करू शकतो. आणि म्हणून मोगलाई यांना दुसऱ्या दिवसापासून कामाला लागतात. कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की त्याची ऊर्जा काय आहे, त्याचं बळ काय आहे. त्याचं बळ पैसा नाही, त्याचं बळ सेवा आहे. अविनाश गेला का? अविनाश गेला आहे का? अविनाश निलंबाच्या वडील फारका माणूस, पण सतत भिंगरी बांधून ते फिरायचे वारणामध्ये. आता मीरभाई आमचे किती वेळा मीरभाई चौकी ही माणसं काय पैसेवाले नाही, हे मी तुम्हाला सांगतो. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला तिकीट त्याला दिली जातील तुमच्यापैकी जे 10 माणसं निवडत त्या नावावर शिक्कामोर्तब करतील. वरून काहीच येणार नाही, कोणी तुमच्यावर दबाव टाकणार नाही. तुम्ही ठरवलं पाहिजे की या पळणाऱ्या कार्यकर्त्याला आपल्याला बळ द्यायचं आहे.
आता आम्ही ओबीसी सेलच्या वतीनं 11 तारीख ही महात्मा फुले जयंती आहे आणि 14 तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. म्हणजे गुरु शिष्याच्या जयंत्या एका मागोमाग येत आहेत. लक्षात आलं का? हा ऋणानुबंध देखील आपण कार्यकर्त्यांनी समजून घेतला पाहिजे. यांच्याकडे कुठलेच महापुरुष नाही. गोळवलकर काय महापुरुष नाही. हा संडासवीर सावरकर 6 वेळेला माफी मागितली त्यांना इंग्रजाची पेन्शन घेणार. हा काही महापुरुष नाही. हेडगेवार महापुरुष होऊ शकत नाही. कारण महापुरुष व्हायला त्याग असतो, समर्पण असतं, प्रामाणिकपणा असते, चारित्र्य असतं. हे यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळं बांधवांनो, आपले महापुरुष आहेत, आपल्याला जपावे लागते. म्हणून आम्ही ओबीसी विभागाच्या वतीनं 11 ते 14 या कालखंडामधला आपला प्रत्येक फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्ता आपापल्या गावामध्ये फुले शाहू आंबेडकर आणि काँग्रेसची परंपरा याचं नातं सांगेल. गावामध्ये वट्यावर बसा, पारावर बसा. काय ज्योतिराव फुलेंनी केलं? ज्योतिराव फुलेंना कोणता समाज अभिप्रेत होता? बाबासाहेब आंबेडकरांना कोणता समाज अभिप्रेत होता? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कुणासाठी लिहिलं? या देशाची लोकशाही कुठे चाललेली आहे? मोदी नावाचा राक्षस या लोकशाहीच्या उरावर बसलेला आहे. संविधानाची तो चिरफाड करतोय आणि अशा वेळेला गावातला कार्यकर्ता पेटवण्याचं काम आपल्याला 4 दिवसात करायचं. मला असं वाटतं की आपल्याला जर संकल्पना आवडली चंद्रकांत दादा तर तुम्ही ती राबवा. कारण आपले महापुरुष आपण विसरायला लागलो, आपणही वाचणार आहोत. आपल्याला वाटलेल्या कार्यकर्त्याला डीजेला पैसे दिले की आपलं काम झालं, नाचत राहावं. नाचणारे लोक सगळे, बिंडोक लोक सगळे, अंधभक्त सगळे मोदीच्या पदरात आहेत. आपल्याला वैचारिक कार्यकर्ता घडवावं लागेल, जपावं लागेल, तरच काँग्रेस वाचणार आहे. कारण माणसाला हिंसा प्रिय असते. आम्ही मागे एसपीला बोललो होतो, एसपीचं आमचंच भांडण लागलं. आम्ही म्हणलं की तुम्ही नांदेडचा बिहार गेलाय, ते बिहारचा आहे. नमस्कार, मी सातपुडे NCN न्यूज TV आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये कार्यकर्ता मेळाव्यासाठी या ठिकाणी पाहू शकता प्राध्यापक यशपाल धिंगे सर या ठिकाणी उपस्थित झाले होते. आणि आता काँग्रेसची काय परिस्थिती, कशा पद्धतीने ती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीची या ठिकाणी बूथ रचना करणार त्या संदर्भात सर जी परिस्थिती आता काँग्रेसची आहे त्याबद्दल काय मला या भागातले आमच्या धडाडीचे नेते रामदास पाटील यांनी पुढाकार घेऊन अतिशय भव्य स्वरूपाचा या ठिकाणी बूथ कमिटीचा मेळावा घेतला. गावागावामध्ये काँग्रेसची जिम्मेदारी या उपस्थितीनं दाखवून दिलेलं आणि देगलूर तालुक्याचं एकूण जर तुम्ही सामाजिक समीकरणं जर पाहिली तर ती सगळी काँग्रेसच्या विचाराशी जोडली जाणारी समीकरणं आहेत. आणि त्यामुळं हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये पैशानं माणसं विकत घेणं, पैशानं पक्ष फोडणं, माणसामध्ये भेद निर्माण करणं या नीतीवर आधारित राजकारण भाजप करतं, संघ परिवार. आणि मग आमच्यामधले जे पळकुटे लोक आहेत, ज्यांच्या रक्तामध्ये भेसळ आहे, असे जे देशद्रोही लोक आहेत, ते सगळे यांना बळ देण्यासाठी सरसवलेले. मी कोणाचं आता नाव घेणार नाही, आजचा कार्यक्रम इतका चांगला झाला. देगलूर तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की इथे मातीसाठी लढणारी लोक आहेत. आणि त्यामुळं लोकांनी एक दिलानं सांगितलं की केवळ 112 मतांनी नगर परिषदेमध्ये आमचा पराभव झाला. ठीक आहे ना, पराभव होतच असतो. देगलूर शहर हा आपण म्हणला की खंबीर नेतृत्व या ठिकाणी काँग्रेसचं बालेकिल्ला आहे. पण इतर नेते या ठिकाणी आले नाहीत. जे नेते आले होते त्यांच्यामुळे सुद्धा या ठिकाणी नगर परिषदेला धक्का बसला असं लोकांमध्ये सभ्रम. आता हे सगळं कार्यकर्त्यांचं जे मनोगत आहे ते आम्ही ऐकण्यासाठी चालू होतो. शेवटी बघा, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा काय भांड्याला भांडं लागेल. कार्यकर्त्यांच्या मधली नाराजी आहे, पण ती नाराजीच म्हणून बसणारी लोक नाही तिथे. मला हे तुम्हाला परत एकदा सांगायचं की जिद्दी माणसं आहे. आणि त्यामुळं भाजपला या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पराभूत करू. कारण भाजप केलेच ना, झिरोच आहे ना इथं भाजप. भाजपचं कसं आहे, दुसऱ्याचे लेकरं खांद्यावर घेऊन माझ्याच लेकरं म्हणतात. त्याचा प्रॉब्लेम आहे. सर, जिल्हाध्यक्ष गेल्या